मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765 066 495। पूनम किरण गुळवे वय 22 हिचा पेटवून देऊन खून केल्याप्रकरणी पती किरण दीनानाथ गुळवे वय 22, सासरा दीनानाथ रामचंद्र गुळवे वय 53, सासू कलावती दीनानाथ वय 45 सर्व राहणार निराळे वस्ती मोरारजी पेठ सोलापूर यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश के.डी. शिरभाते यांच्या समोर होऊन गुन्हा साबित न झाल्याने त्यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। यात हकीकत अशी की यातील मयत पूनम हिचे लग्न आरोपी किरण याच्या सोबत दिनांक 19 मे 2014 रोजी झाले होते। लग्नानंतर पूनम ही नांदण्यास आल्यावर तिचा पती किरण, सासरा दीनानाथ व सासू कलावती हे तिला लग्नात तुझ्या आई वडिलांनी मानपान केला नाही, तसेच तीस कॉलेजला जाण्यासाठी गाडी घेण्याकरता माहेरहून 50,000 रुपये घेऊन ये म्हणत सतत त्रास देत होते व तिला तू पांढऱ्या पायाची आहे असे म्हणून कायम जाचाहाट करीत होते। त्यामुळे दिनांक 26 ऑगस्ट 2014 रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास मयत पूनम व तिचा नवरा किरण यांच्यात भांडण चालू असताना सासरा दीनानाथ व तिचा पती किरण यांनी मयत पूनम हिचे हात धरले व सासू कलावती हिने तिच्या अंगावर रॉकेल ओतून काडीपेटीने पेटवून देऊन तिला जाळून जीवेत ठार मारले। यावेळी तिला उपचारार्थ सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता तिने ही सर्व हकीकत बहिणीसमोर सांगितली होती। तर उपचारादरम्यान दिनांक 27 ऑगस्ट 2014 रोजी ती मयत झाली। त्यावर पूनम हिचे वडील अशोक पांडुरंग मोटे यांनी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। तर सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी करून आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते। परंतु खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकील ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात मयत पूनम ही बोलण्याच्या स्थितीत होती तर तिचा न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब का घेतला नाही यावरून तिने बहिणीपुढे जबाब दिला हे विश्वासार्ह वाटत नाही असा युक्तिवाद मांडला। त्यावरून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट विनोद सूर्यवंशी, ॲडव्होकेट दत्ता गुंड तर सरकारतर्फे ॲडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी काम पाहिलं।